नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आजपर्यंत तुम्हाला फक्त असं सांगण्यामध्ये येत होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आज जमा होणार, उद्या जमा होणार। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता आज जमा होणार, उद्या जमा होणार। परंतु शेतकरी बांधवांनो, आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक पाहत चला, तुम्ही यासाठी पात्र आहेत का, त्यासोबत तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलंय का। आता तुम्हाला A to Z मी माहिती सविस्तरपणे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्यास विलंब झाला। याच कारणामुळे आता महाराष्ट्रातील लाखो पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता या ठिकाणी आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आज सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत या म्हणजेच की 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत। जर का शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का हे तुम्हाला चेक करायचं आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमची 2 कामे पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। जर का तुमची ही 2 कामे पूर्ण असतील तर तुम्ही पात्र असणार आहेत, परंतु तुमची जर का 2 कामे अपूर्ण असतील तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ही कामे तात्काळ करून घ्यायची आहेत, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर माहितच आहे, पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। आता पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आताच मागील काही दिवसांपूर्वी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झालाय आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबतच राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा व्हायला पाहिजे होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे निधी उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेसोबत तुमचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाला नाहीये। परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला। याच कारणामुळे आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता आजपासूनच या ठिकाणी जमा होत आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील, त्यामध्ये तुम्हाला खोटं सांगितलं जात होतं, केव्हा हप्ता जमा होणार असे तुम्हाला अधिकृत तारीख कोणीही सांगत नव्हतं। परंतु तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला A to Z माहिती आता सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे। कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती कामे करायची आहेत, त्यासोबत कोणत्या 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 2 हप्ते या ठिकाणी जमा होणार। शेतकरी बांधवांनो, संपूर्ण माहिती आता आपण सविस्तरपणे पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकात कोणी जर का नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। आता शेतकरी बांधवांनो, A to Z माहिती सविस्तरपणे समजून घ्या, त्यानंतरच पहा तुमच्या जिल्ह्याचं म्हणजेच की यादीमध्ये नाव आलंय का। जर का यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आता हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या। आता 5 शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मागील हप्ते जमा झालेत, असे शेतकरी बांधव म्हणजेच की आजपासून अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लाभ भेटलेला आहे, म्हणजेच की
23वा हप्ता जमा झालेला आहे। अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता लक्ष देऊन पहा, कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुम्ही पात्र असणार आहेत, कोणती कामे तुमचे पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। जर का या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर आता 5 शेतकरी बांधवांनो कोणती कामे करायची आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया। त्यानंतर पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच आपण जिल्ह्यांची यादी पाहूया। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे तुम्हाला चेक करायचंच आहे। तर आता पहा, नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो, ते म्हणजेच की तुमच्या आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि तुमचा आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने आधार बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे। जर का शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। डीबीटीच्या अंतर्गत सरकार कोणत्या योजनांचे पैसे जमा करते, आता नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे आणि डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार असल्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचा आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। तर आता पहा, नंबर 2 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो, ते म्हणजेच की ई केवायसी। ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे। शेतकरी बांधवांनो जर का तुम्ही ई केवायसी अपूर्ण ठेवली तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही आणि जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये 10व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच की राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे ई केवायसी आणि आधार बँक खात्याशी लिंक करून घ्या। तर आता चला शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी पाहूया। जर का या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर आज सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत या 20 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाटप होणार आहे। त्यामुळे आता लक्ष देऊन पाहत चला। जर का तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा असेल, तुम्ही हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर शेतकरी बांधवांनो नक्कीच तुम्ही आता लक्ष देऊन पाहत चला। तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलंय की नाही हे एकदा नक्की चेक करा। तर आता पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो गडचिरोली। नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो गडचिरोली। गडचिरोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता गडचिरोली मधील सर्व शेतकरी बांधवांची ही पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। गडचिरोली मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो गोंदिया। गोंदियामधील शेतकरी असाल, गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता गोंदियामधील सर्व शेतकरी बांधवांची ही पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली। हिंगोलीमधील शेतकरी असाल, हिंगोलीमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, हिंगोलीमधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव। जळगाव मधील शेतकरी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, नमो 9वा प्लस 10वा हप्ता कधी जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जालना। जालना जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर लातूर। कोल्हापूर लातूर मधील शेतकरी असाल, कोल्हापूर लातूर मध्ये राहून शेती करत असाल, कोल्हापूर लातूर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती एकत्रपणे 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नाशिक नागपूर। नाशिक नागपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। पुणे उस्मानाबाद। पुणे उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड। पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।